नमस्कार मैत्रिणींनो, मी भारती देशमुख स्वागत करीत आहे आपल्या सर्वांचं भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये। भारतीज रेसिपी कॉर्नरमध्ये आज आपण बनवणार आहोत कारल्याची भाजी। तर मैत्रिणींनो, नेहमीच म्हणत असतात की कारल्याला कितीही तुपामध्ये तळा किंवा साखरेमध्ये घोळा ते कडूच राहते, परंतु तुमचा विश्वास बसणार नाही जर तुम्ही या पद्धतीने भाजी केली तर अजिबात कडू होणार नाही। एकदा नक्की ट्राय करून बघा। एकदम सिंपल रेसिपी आहे आणि खूप कमी साहित्यात ही भाजी बनते। इथे बघा, मी 1 पाव कारले घेतलेले होते, ते छान बारीक चिरून त्याच्यावरती हळद, मीठ आणि 1 लिंबाचा रस त्याच्यावरती टाकलेला होता आणि छान हे रात्रभर असे चिरून मी झाकून ठेवलेले होते। आता याची आपण सकाळी भाजी बनवणार आहोत। आता या कारल्याला असं पाणी सुटलेलं आहे, बघू शकता। तर ते पाणी आपल्याला पूर्ण हाताने पिळून घ्यायचं आहे। बघा, सर्व पाणी आपल्याला याच्यामधून काढून टाकायचं आहे। आणि तुम्ही ही भाजी सकाळी जर करायची असेल तुम्हाला, तर रात्री कारलं चिरून त्याच्यामध्ये मीठ, लिंबू आणि हळद टाकून ठेवू शकता, किंवा 2-3 तास आधी जरी टाकून चिरून ठेवले असे हे, तर याला छान पाणी सुटतं आणि हे पाणी काढून टाकल्यानंतर आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते। कुठलंही जास्त साहित्य टाकायची गरज नाही। चिंच, गूळ हे तर अजिबात टाकण्याची गरज नाही, तरीसुद्धा ही भाजी खूप छान लागते, अजिबात कडू होत नाही। तर या पद्धतीने ही बघा, पूर्ण पाणी मी याच्यातलं काढत आहे। जर तुम्हाला हाताने पिळायचं नसेल तर तुम्ही एका स्वच्छ कापडामध्ये टाकूनसुद्धा त्यामधलं पाणी पूर्ण काढून घेऊ शकता। बघा, एवढं पाणी मी हे काढलेलं आहे, पूर्ण असं पाणी निघलेलं आहे। तर हे पाणी आपल्याला खालचं जे आहे उरलेलं ते फेकून द्यायचं आहे। तर याच्यामध्ये बघा, मी कारला चिरत असताना त्याच्या बियासुद्धा त्याच्यामध्ये ठेवलेल्या होत्या, त्या काढून टाकल्या नव्हत्या, कारण त्या कारल्याच्या बियासुद्धा खूप छान लागतात त्या भाजीमध्ये। आता हे जे एवढं पाणी उरलेलं आहे हे आपण फेकून देणार आहोत। तर आपण कारले चिरत असताना थोडं मीठ जास्त टाकायचं आहे आणि थोडी हळदसुद्धा जास्त टाकायची आहे। तर बघा, आता पूर्ण आपण पाणी काढून घेतलेलं आहे। आता ह्या ज्या पुडी आहेत त्याची आपण भाजी बनवणार आहोत। तर इथे कढईमध्ये बघा, मी तेल टाकलेलं आहे। तेल थोडं आपल्याला कारल्याच्या भाजीला जास्त टाकायचं आहे। 1 मोठा चमचा मी तेल टाकलेलं आहे। त्यानंतर फक्त मोहरी टाकलेली आहे। मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये टाकलेलं आहे लसूण आणि जिरं। लसूण जिरंसुद्धा या भाजीमध्ये जास्त घालायचं आहे। त्यानंतर लाल मिरची पावडर टाकलेली आहे छोट्या 2 चम्मच, आणि छोट्या 2 चम्मच टाकलेला आहे काळा मसाला, आणि त्यानंतर टाकलेले आहे चवीनुसार मीठ। बघा, हे सर्व छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजी आपली एकदम कमी गॅसवरती छान परतवून घ्यायची आहे। तर बघू शकता, 4 ते 5 मिनिट छान भाजी परतवल्यानंतर अशी आपली भाजी तयार झालेली आहे। खूप टेस्टी ही भाजी लागते बघा, आणि खूप कमी साहित्यामध्ये बनते। फक्त काय करायचं आहे, या भाजीमध्ये जे लसूण आहे त्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं आहे, आणि लसूण हा आपल्याला मिक्सरमध्ये लसूण पेस्ट करून नाही टाकायची, तर खलबत्त्यामध्ये जाडसर असा वाटून आपल्याला याच्यामध्ये लसूण टाकायचा, त्यामुळे सुद्धा एक वेगळी आणि छान टेस्ट या भाजीमध्ये येते। तर मैत्रिणींनो, माझ्या हातची ही भाजी सर्वांना खूप आवडते, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा, तुम्हालासुद्धा खूप आवडेल। आणि ही जी रेसिपी आहे ही मी माझ्या मावशीकडून शिकलेली आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा।